दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईन असं म्हणतायत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप। प्रशांत जगताप यांनी पक्षाकडे तसा प्रस्ताव पाठवलाय। प्रशांत जगताप यांच्याकडून शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला गेलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं जगताप म्हणतायत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायचे असतील तर मला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव प्रशांत जगताप यांनी पाठवलेला आहे। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। बालाजी, प्रशांत जगताप यांचा एवढा विरोध काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी? कस्तुरी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी पहिल्या सुरू ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस प्रथमच प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला होता। कारण ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष फुटले त्यानंतर शरद पवार यांच्यावरती मोठी निष्ठा असणारे कार्यकर्ते होते, त्याने अतिशय बिकट परिस्थितीत पक्षाचं काम केलं आणि त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होतोय आणि तो अन्याय सहन करण्याची ताकद आता कार्यकर्त्यांमध्ये नाही। त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही आणि त्या अजित पवारांच्या विरोधात हे कार्यकर्ते बोलू शकणार नाहीत। त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी मोठे प्रयत्न जे आहेत ते प्रशांत जगताप यांनी सुद्धा केले, नाराजी व्यक्त केली, पक्षाकडे वेगवेगळे प्रस्ताव मांडले। मात्र अतिशय वरिष्ठ स्तरावरून अजित पवार आणि शरद पवारांच्या स्तरावरून ही युतीच्या चर्चा, एकत्र येण्याच्या चर्चा कालपासून सुरू झाल्या। वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा सुरू झाल्या। त्यानंतरच काल खरं तर प्रशांत जगताप यांनी मुंबईत जाऊन स्वतः सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडे हा प्रस्ताव दिलेला आहे की जर तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायचं असेल तर असं करू नका, कार्यकर्त्यावर अन्याय होईल आणि जर तुम्हाला असं करायचं असेल तर पुणे शहर अध्यक्षपदाचा मी राजीनामा देणार आहे, त्याची परवानगी मला द्या, अशी प्रस्ताव जो आहे तो प्रशांत जगताप यांनी दिलाय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पुण्यात मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार आहे। काही कार्यकर्ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर होणारा फायदा बघतायत, मात्र अनेक कार्यकर्त्यावर अन्याय होणार असल्याने प्रशांत जगताप सारखे कार्यकर्ते सुद्धा नाराजी व्यक्त करतायत। त्यामुळे दोन्ही पक्षातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा जो फटका आहे तो सहन करावा लागणार आहे, त्यामुळेच हा विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र प्रशांत जगताप हे या राजीनामा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने दिल्यानंतर त्याने मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। कारण पुरोगामी विचारासोबत राहण्याचा निर्णय प्रशांत जगताप यांनी घेतलाय। आता वरिष्ठ स्तरावरून सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, त्यांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। जर आज काही निर्णय झाला तर ही दिवसभरातली सर्वात मोठी घडामोड आहे असं म्हणावं लागेल। कारण पुण्यात जिथं होम ग्राउंड आहे शरद पवारांचं, त्या होम ग्राउंडमध्ये ज्या शहरामध्ये शरद पवारांच्या एका शहराध्यक्षाने राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकते। या सगळ्या घडामोडीकडे आता लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि पाहावं लागेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का नाही। कारण 3 दिवस झाला अजित पवार स्वतः पुण्यात आहेत, त्यांचेही नेते काही चर्चा करतायत, सांगतायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। मात्र या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा हा सगळा परिणाम काय होतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अवघ्या आता आजपासून जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज विक्री सुरू झालेली आहे, अर्ज स्वीकारणं सुरू झाले आहे। त्याचा फटका मात्र कार्यकर्ते आणि पक्षाला बसू देऊ नये याची काळजी दोन्ही राष्ट्रवादींना घ्यावी लागणार आहे। कस्तुरी, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।